हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। व्हायरल होणाऱ्या रॅपचा व्हिडिओ माझ्या मुलाचा नाही, पुणे पोलीस आयुक्तांनी वेदांचे संरक्षण करावं, वेदांत अग्रवालच्या आईची प्रतिक्रिया। बिल्डर विशाल अग्रवालच्या नातलगांची पत्रकारांना दमदाटी, गर्दी का करता म्हणत पत्रकारांना धक्काबुक्की, दमदाटी आधी कॅन्टीनमध्येही बिल्डरच्या नातलगानं पत्रकाराला धमकावलं। पुणे अपघात प्रकरणामध्ये पोलिसांकडून ड्रग्ज अँगलचा तपास सुरू, आरोपीनं मित्रांसोबत अंमली पदार्थाचं सेवन केल्याचा पोलिसांना संशय, सूत्रांची माहिती। पुणे अपघात प्रकरणामध्ये येरवडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार, हडपसर विभागाच्या एसपी अश्विनी राख चौकशी करणार। पुणे कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करत दोषींना कठोर शिक्षा द्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। पुण्यामध्ये पब आणि बार वाचवण्यासाठी पब चालक एकवटले, सततच्या कारवाईविरोधात पब चालकांचं सकाळी 11 वाजता आंदोलन। TV9 मराठीच्या बातमीनंतर जळगाव हिट अँड रन प्रकरणातील दोन्ही आरोपींना मुंबईतून अटक, जळगावातील राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाला आणि बिल्डरच्या मुलाला अटक। मुख्यमंत्री शिंदेंकडून डोंबिवलीमध्ये आग दुर्घटनेचा आढावा, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत, तर जखमींवरील उपचाराचा खर्च सरकार करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। गजानन कीर्तिकरांकडून दिलगिरी व्यक्त, त्यांच्याबाबत पक्ष निर्णय घेईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। अहमदनगरच्या प्रवरा नदीमध्ये एसडीआरएफची बोट उलटून दुर्घटना, बोट दुर्घटना होतानाचा व्हिडिओ समोर, एसडीआरएफच्या पथकातील 5 पैकी 3 जवानांचा मृत्यू। डोंबिवलीतील स्फोटानंतर परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी, कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांच्या विरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावल्या, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह 57 जागांसाठी शनिवारी मतदान। राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा SCERT कडून जाहीर, मूल्य स्वभाव वृत्तीची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर। राज्यातील 6 प्रकल्पांसाठी 67,000 कोटींच्या निविदा, निवडणुकीची रणधुमाळी संपताच राज्य सरकारचा मोठा निर्णय, विरार अलिबाग कॉरिडॉर, पुणे रिंग रोड या महत्वाच्या प्रकल्पांचाही समावेश। दादर, घाटकोपर, भांडूप आणि मुलुंडमध्ये आज पाणीपुरवठा बंद, पाईपलाईन वळवण्याचं काम केलं जाणार। ठाण्यातील घोडबंदर घाट रस्ता 6 जूनपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद, रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केलं जाणार। महाराष्ट्रामध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस पडणार, मुंबई मान्सूनपूर्व वादळी वारं धडकण्याची शक्यता नाही। पुण्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा 378 शेतकऱ्यांना फटका, शेतकऱ्यांच्या 231 हेक्टर क्षेत्राचं नुकसान, मदतीसाठी जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव। पश्चिम रेल्वेवर विरार वैतरणा दरम्यान पायाभूत कामासाठी आज रात्रकालीन ब्लॉक, विरार डहाणू रोड आणि डहाणू रोड विरार लोकल रद्द। पासपोर्ट निलंबनामुळे भारतामध्ये परतू शकत नाही, मेहुल चोक्सीचा विशेष न्यायालयामध्ये दावा, पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यामध्ये मेहुल चोक्सी आरोपी। क्वालिफायर 2 मध्ये आज राजस्थान विरुद्ध हैदराबादची लढत, फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर हैदराबादच्या फलंदाजांचा कस लागणार, विजेता संघ अंतिम सामन्यात कोलकातासोबत भिडणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।